मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे. जर काही चुकलं असेल तर माफी असावी. आणि आपणास विनंती आहे की तुम्ही जर ह्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला दररोज असे ब्लॉग पाहायला मिळत राहतील. धन्यवाद. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, घरचे तर बाहेर झाले होते आणि दौडीत बघितलं तर काहीच नव्हतं आणि भूक तर खूप लागली होती. चला म्हटलं जाऊ आणि स्वतःच्या हाताने बनवू. तर आलो मित्रांनो किचनमध्ये, लागलो पोळ्या बनवायला लागलो होतो. आपण पोळी पाहू शकता कशी बनली होती. तर टाकली पोळी दौडीत, दुसरी पोळी टाकली. मित्रांनो, रील बनवण्याच्या चक्करमध्ये खूप पीठ इकडे तिकडे उडलं होतं आणि घरात खूप सत्यनाश झाला होता. आता घरच्याला खूप बोलणार होते म्हणून सगळं लवकर आटपायचं होतं. आपण पोळी बघू शकता मित्रांनो. जर का तुम्ही माझ्या ठिकाणी तर तुम्ही काय केले असते कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्हाला तुमचा अनुभव नक्की द्या. आपण पोळी बघू शकता, ही टाकली आम्ही तव्यावर. पोळी भाजायला सुरुवात झाली मित्रांनो. एवढ्यात मला लागली खूप तहान. फ्रीज उघडलं, फ्रीजमधली कोणची बाटली घ्यायची हे सुचत नव्हतं आणि मग घेतली गुलाबी कलरची बाटली. जरा लावला. मला तर खूप घाम आला. माझा भाऊ होता, त्याला थोडीशी मदत केली. तो पण पोळ्या बनवायला मदत. मनामध्ये विचार चालू होता की घरचे आल्यावर खूप बोलतील, पण मग आम्ही घरी 4 जण होतो. माझे एक भाची होती, एक भाचा होता आणि एक भाऊ होता आणि मी होतो. तर पोळ्या तर थोड्याशा झालत्या आमच्या बनून. पोळी म्हटलं आमच्या घरी मिठ्ठू होता, मिठ्ठूला थोडीशी पोळी देऊन पा म्हटलं. तर मिठ्ठू खूप उतावळा झाला पोळी खाण्यासाठी, पण मिठ्ठूनं वाद घेतला आणि पोळी नाहीच करत होता. आणि मग शेवटी आपल्या मिठ्ठूनं पोळी घेतली आणि पोळी बिंदास खाली टाकून दिली. मित्रांनो, जर बघू शकता आपल्या मिठ्ठूला पण पोळी आवडली नव्हती. मग आमच्या भावाला पण राग आला आणि तो मग घचार पोळी बनवू लागला. बघा, आपण बघू शकता खूप राग आला त्याला बी. म्हणजे बघ, तेल बी संपलं होतं मित्रांनो. घरी तेल बी नव्हतं आमच्या, थोडंसं तेल होतं ते भाजीसाठी ठेवलं होतं मित्रांनो. तर आपण बघू शकता आमच्या भावाचे हात पण खूप पोळाले होते. तर मित्रांनो, आमचं तेल पण संपलं होतं आणि माझ्या भावाचे हात पण खूप पोळाले होते. आपण बघू शकता कसे लाल जरत पडले होते हात. तर असे बोटं पुरे असे थरथर कापत होते मित्रांनो त्याचे. आणि मग पोळी शेवटची राहिली होती. पोळी तर बनवणं झालतीच समजा. आता थोडीशी पोळी घेतली आणि भाच्याला थोडीशी खाऊ दिली. भाता म्हणे 1 नंबर म्हणे, अशी झाली म्हणे 1च नंबर. मग शेवटचे मित्रांनो 2 पोळ्या राहिल्या होत्या. मग पोळी टाकली. माझी भाची म्हणे मला पण रीलमध्ये घे. मग घेतलं ना तिला पण रीलमध्ये. भाता म्हणे माझा फोटो काढ, पण त्याचा बी काढला फोटो. आणि मित्रांनो शेवटी भाचीकडे दाखवलं आणि आलो मित्रांनो डबल पोळीवर. आपली प्रोसेसिंग चालू होती मित्रांनो, पण तेवढ्यात मला खूप घाम आला. खूप घाम येतो मित्रांनो पत्राच्या घरामध्ये. तुमचं घर कशात आहे कमेंटमध्ये सांगा. मग पंख्याखाली आलो, खूप बरं वाटलं. आपण बघू शकतो डोळ्यावर घाम आलता माझ्या. डबल गेलो किचनमध्ये. आता पीठ उरलं होतं, ते पीठ तर आपल्याला वापस टाकणं पडेल, आपण फेकून थोडी देऊ शकतो. मग पीठ टाकलं डब्यामध्ये, डब्यात झाकून घेतलं लावून. ते पोळी तव्यावर भाजायला ठेवली होती. तेवढी पोळी झाली की आम्हाला बनवायची होती भाजी. आणि मग भाजी बनवता भाजी कशी बनवायची, भाजी तर आम्हाला बनवता येत नव्हती. मग समजलं आपलं यूट्यूब आहे ना एवढं मोठं, मग चला यूट्यूबहून भाजी बनवू. तर भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले यूट्यूबवर दाखवलं होतं की कांदा चॉप करून घ्यायचा आणि कांदा कापल्यानंतर त्या कांद्यामध्ये थोडंसं कढीपत्ता टाकून त्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा कांदा लाल होईपर्यंत. मग आम्ही टमाट्याची आणि कांद्याची ग्रेव्ही काढली होती. हे मसाले होते मित्रांनो, मीठ मसाले ते केले ते. आमची ग्रेव्ही भाजीत म्हणजे कांद्यामध्ये टाकून झाली ती ग्रेव्ही. आणि आपण बघू शकता का छानसा कलर आलता त्याला. मला डबल घाम आलता मित्रांनो. डबल पंख्यामध्ये आलो, मानवर गेली. आपण बघू शकता मित्रांनो मी कसा भरेल होतो पुरा पिठानं. कपडे भरले होते, तोंडावर पीठ लागलं होतं मित्रांनो इकडे साईडले डोळ्याजवळ. डबल आता किचनमध्ये जाणं होतं. तर किचनमध्ये गेल्यावर त्यात आलू टाकून सगळं झालं तर मित्रांनो. आता फक्त पाणी टाकून त्याला उकळी फुटू द्यायची होती. मग पाहतो तर काय भाजीत पाणी कमी पडलं. मग टाकलं ना भाजीत पाणी, टाकले 2 चमचे पाणी. मग भाजीला हलवलं घचार. आणि मग त्याच्यामध्ये टाकला शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचा कूट तर पाहिजेच असतो मित्रांनो भाजीमध्ये. आपणाला तर माहीत असेल शेंगदाण्याशिवाय तर भाजी कोणची चांगली लागतच नाही. मग शेंगदाणा कूट टाकला आणि मग डबल घचार. तर मित्रांनो असं करून भाजीमध्ये अजून थोडंसं पाणी टाकून दिलं.
तर भाजीमध्ये अजून पाणी पाहिजे होतं, पण मला वाटलं की बस झालं एवढं पाणी. तर भाजीमध्ये चमचा टाकून दिला. भाजीला बघू शकता आपण छानशी उकळी फुटेल आहे या भाजीला. पण भाजीमध्ये मित्रांनो पाणी थोडंसं कमी वाटत आहे, म्हणून आपण भाजीमध्ये डबल एकदा पाणी टाकून देऊ. आणि पाणी आपण टाकलं ना पाणी, आणि मग पाणी टाकून झालं, मग गाचार आलं. आपण भाजी बघू शकता कशी झाली. तर आता भाजीवर उकळी फुटू ती भाजीला चांगली, आणि मग गॅस करू बंद. मग केला ना गॅस बंद आणि भाजी झालती. मग भाजीवर ठेवलं ना झाकण, मग झाकण ठेवलं आणि बस आता भाजीला थोडा वेळ थांबू द्यायचं, भाजीला रेस्ट द्यायचा. तोपर्यंत आपण घरातले जे भांडे आहेत ते सगळे बाहेर घेऊन जाऊ आता, कारण की घरचे याचा टाईम झाला आहे. घरचे येतील आणि खूप बोलतील, म्हणून मग आपण सगळे नीटनेटकं करून घेऊ. मग आलो बा हातपाय धुईले. मग हातपाय धुत तोंडावर मारलं पाणी, कसं वाटे एकदम फ्रेश. मग अजून तोंडावर मारलं एकदा, अजून एकदा पाणी, एकदम वाटे एकदम फ्रेश वाटे एकदम. आणि मग पॅन्ट झटकली, पॅन्ट झटकता मग पॅन्ट झटकली आणि आलो मग किचनमध्ये येणंच होतं. किचनमध्ये खूप साफसफाई बाकी होती. मग घरामध्ये घेतलं होतं वाढून बघू शकता. आणि मग तेवढ्यात आली आमची आजी. मग आता पळा किचनमध्ये. आता किचनमध्ये एवढा मोठा राडा झालेला आहे आणि आजी तर खूप बोलेल. मग आजीला काय करता, आजीला आपण थोडीशी भाजी खाऊ आता. मग आजीला खाऊ घातली भाजी, आणि आजीनं जो म्हणलं ना छान एकदम सुपर. मग आजी झाली खुश, आजी काही बोलली नाही. मग आता करायचं होतं जेवण. भुका तर खूप लागल्या होत्या. मग फ्रीजमधून काढली बाटली आणि मग गेलो जेवण करायला. जेवण करायला गेलो तर फ्रीजच नव्हतं लागलं. डबल एकदा वापस आलो आणि मग घेतलं ना देवा वाढून. माझा भाऊ वाढत होता, माझी भाचीनंच जेवण बी चालू केलं. तर मी होतो पलंगावर बसेल. तेवढ्यात माझा भाता आला तिकून. भाता चढला ना पलंगावर. भातात माझ्याशिवाय राहतच नव्हता. मग उतरलो ना खाली. मग जेवण केलं चालू. भाजी पोळी बघू शकता वाढून घेतली होती. पाण्याची बाटली जवळ होती. भाजीमध्ये पडलो थोडंसं मीठ कमी पडलं होतं मित्रांनो. मग घेतलं ना मीठ वरून मीठ पण घ्यायला चालतेच म्हणा. आपण पण घेत असाल. तुम्ही पण घेता की नाही मीठ, सांगा जरा कमेंटमध्ये. मग आता करणं होतं घर साफ. पण होती ना आपली भाची. पण केलं तिनं, लहान होती पण केलं तिनं पुरं घर साफ एकदम. झाडून काढलं, डब्बे इकडे तिकडे ठेवले, मस्त साफ झालं. आता घरातलं बी साफ करलं, सगळं झालं. तर मित्रांनो असं करता करता आमचा सगळा कार्यक्रम पडला पार. आणि मग आजच्यासाठी एवढंच. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.